नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे सोमवार दिनांक 13 जुलै 2026. मित्रांनो, आज महाराष्ट्राचं वातावरण कसं असणार आहे, राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस होणार आहे, कोणत्या ठिकाणी हवामान कोरडं असणार आहे, त्याचा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला मित्रांनो विनंती, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय, तुमच्या गावाचं नाव आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला काही शंका असतील त्या देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो, आज आहे सोमवार दिनांक 13 जुलै 2026. या ठिकाणी मित्रांनो आपण नाशिक, मुंबई या भागामध्ये पाहिलं तर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो पूर्णपणे पावसाचा जोर कमी झालेला आहे. या ठिकाणी दौंड, इंदापूर, बारामती या तालुक्यांमध्ये पूर्णपणे पाऊस या ठिकाणी गायब झालेला आहे मित्रांनो. तसेच या ठिकाणी सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर कमी झालेला आहे. घाटमाथ्यांवरतीच आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे. मुंबई व आसपासच्या शहरांमध्ये देखील आपल्या मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय. एकंदरीत जर मित्रांनो या ठिकाणी जर विचार केला तर आपल्याला सांगली, सातारा, तसेच रत्नागिरी, रायगड, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर, नाशिक या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. तसेच या ठिकाणी मित्रांनो मराठवाड्यामध्ये कुठल्याही पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही. हवामान ढगाळ आहे परंतु मित्रांनो पाऊस या ठिकाणी नाही, पूर्णपणे पाऊस आपल्याला गायब झालेला पाहायला मिळतोय. सेम परिस्थिती मित्रांनो विदर्भामध्ये देखील आहे. विदर्भामध्ये देखील हवामान ढगाळ आहे परंतु पावसाची शक्यता नाही. तुरळक भागामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, परंतु विदर्भ व मराठवाड्यामध्ये कुठल्याही पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो पाऊस पाहायला मिळत नाही. तसेच या ठिकाणी जळगाव असेल, नंदुरबार असेल, धुळे असेल या जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला पाऊस पाहायला मिळत नाही. हवामान ढगाळ आहे परंतु पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही. एकंदरीत जर आज 13 जुलैचा संपूर्ण महाराष्ट्राचा विचार जर केला तर या ठिकाणी नाशिक असेल, मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर, तसेच रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर व पुणे या जिल्ह्यांच्याच काही भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. तर महाराष्ट्राच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये आपल्याला हवामान कोरडं पाहायला मिळते, तर काही ठिकाणी हवामान ढगाळ पाहायला मिळते परंतु पावसाची शक्यता ही पाहायला मिळत नाही. हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात. आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.